वरच्या फ्लॅटमधून पाणी गळतंय, भिंती खराब झाल्या, छताचं प्लास्टर निघतंय, मग नुकसान भरपाई कोण देणार? वरचा फ्लॅट मालक की हाऊसिंग सोसायटी? महाराष्ट्रातील लाखो करोडो फ्लॅट मालकांसाठी कोर्टानं यावर एक मोठा निर्णय दिलाय आणि हा निर्णय तुम्हाला माहिती असणं फार महत्त्वाचं आहे जर तुम्ही फ्लॅट ओनर किंवा भाडेकरू असाल तर। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। जर एका फ्लॅटमधील अंतर्गत दोषामुळे म्हणजेच इंटरनल प्रॉब्लेम्समुळे जसं की बाथरूम, किचनची पाईपलाईन, टॉयलेट किंवा अंतर्गत प्लंबिंग मधून पाणी गळत असेल तर त्यासाठी हाऊसिंग सोसायटी जबाबदार नाही राहणार। अशा प्रकरणात जबाबदारी थेट ज्या फ्लॅटमधून गळती होत आहे त्या फ्लॅटच्या मालकाची असेल। बरं, आपण थोडं सोप्या भाषेत हे समजून घेऊया। समजा तुम्ही 4थ्या मजल्यावर राहता आणि 5व्या मजल्यावरील फ्लॅटमधून पाणी गळतंय तुमच्या फ्लॅटमध्ये किंवा छत, फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक्स खराब झालाय, तर तुम्ही थेट सोसायटीकडे नुकसान भरपाई मागू शकणार नाही। तुम्हाला संबंधित फ्लॅट मालकाशी वाद सोडवावा लागेल। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोसायटीची जबाबदारी नेमकी कधी आणि काय असते? जसं गळतीचं कारण इमारतीचं कॉमन पाईप असेल, टेरेस, बाहेरील भिंत, स्ट्रक्चरल भाग किंवा सोसायटीच्या देखभालीखाली येणारा कॉमन एरिया असेल तर त्याची जबाबदारी मात्र सोसायटीवरच राहते। म्हणजे प्रायव्हेट लिकेज असेल तर फ्लॅट मालकाची जबाबदारी आणि कॉमन लिकेज असेल तर सोसायटीची जबाबदारी। आता या निर्णयामुळे अंतर्गत फ्लॅटमधील गळतीच्या कटकटीतून सोसायटीची सुटका तर झाली आहे, पण जर तुमच्या फ्लॅटमध्ये गळती झाली तर वरचा फ्लॅट मालक सहकार्य करणारा असायला हवा। जर का तो पोपटलाल सारखा निघाला तर बसा बोंबलत। मग ज्यांच्या घरामध्ये गळती झाली आहे त्यांना आता थेट वरच्या फ्लॅट मालकाशी कायदेशीर मार्गानेच प्रश्न सोडवावा लागू शकतो। भाड्यानं राहणाऱ्यांसाठीही हा निर्णय महत्त्वाचा आहे, कारण जर गळतीमुळे घराचं नुकसान झालं तर आधी घरमालकाला माहिती द्या आणि त्यानंतर घरमालक त्या वरच्या फ्लॅट धारकाशी बोलणार। डोक्याला नुसता त्रास। तुम्हाला या निर्णयाबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा।